कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून पूरस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे। पंचगंगा नदी पात्राबाहेर वाहू लागली असून जिल्ह्यातील 55 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। 3 राज्य मार्गही वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून प्रशासनाने संपूर्ण यंत्रणा सतर्क ठेवली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते। कोल्हापूरची जीवनदायिनी पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 33 फुटांवर पोहोचली असून नदी पात्राबाहेर वाहू लागली आहे। जिल्ह्यातील प्रमुख राधानगरी धरणात सध्या सुमारे 45% पाणीसाठा झालाय, तर जिल्ह्यातील तब्बल 55 बंधारे पाण्याखाली गेले असून नदीचे पाणी रस्त्यावर आल्यानं 3 राज्य मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत। भारतीय हवामान विभागानं कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून सर्व यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत। गेल्या 4 दिवसात पावसामुळे सुमारे 13,80,000 रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली। मागील 24 तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 101.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्या पाठोपाठ शाहूवाडी, राधानगरी, चंदगड, पन्हाळा आणि करवीर तालुक्यात ही जोरदार पाऊस झालाय। जिल्ह्याची सरासरी पर्जन्यमान नोंद 52.34 मिलीमीटर इतकी आहे। संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन NDRFच्या 2 तुकड्या जिल्ह्यात तैनात करण्यात आल्या असून प्रयाग चिखली संगम परिसराची पाहणी करून बचाव कार्याचा आढावा घेण्यात आलाय। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पूरस्थितीचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेत प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत। जिल्ह्यातील नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावं, पूरग्रस्त भागात जाणं टाळावं आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा प्रशासनाची तत्काळ संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय।